घेऊन फुला सगळा होता. त्यावेळी सगळी जुनी घरं होती. त्यावेळी योगी बापा आपल्या इथं आलेले आणि योगी बापांनी आपल्याला हा सत्संग दिला. हे शोधून काढलं की या मोऱ्या गावामध्ये मनुष्य राहतात आणि योगी बापा इथं येऊन काय हे नव्हतं आयोजन प्रयोजन शोधून काढलं आणि आपल्याला सत्संग. आपण किती भाग्यशाली आहोत, किती पुण्यशाली आहोत आपण की आपल्याला असे सत्पुरुष असे भगवान असा सत्संग मिळालेला आहे. तर असा सत्संग आपण नेहमी नित्यनेहमी करत राहायचं. नित्यनेमाने आपण करत राहिलं पाहिजे. आता सत्संग नित्यनेम का कसं करायचं हे मी नंतर तुम्हाला सांगेन. पण आपण जे 30 वर्ष सत्संग केले तर 30 वर्षामध्ये कोण 30 वर्ष, कोण 25, कोण 28, कोण 20, 21, 15, 16, 12, 2, 4 असे झाले. तर 30 वर्षामध्ये तुमची किती प्रगती झाली, तुमच्यामध्ये काय बदल घडला, तुम्ही किती सत्संगामध्ये जोडले, सत्संग केल्यानंतर तुम्ही किती पुढे गेला आणि सत्संगामध्ये तुम्हाला काय फायदा झाला. तर तुम्ही प्रत्येक जण आपापले अनुभव सांगा म्हणजे आपल्याला पण कळेल आणि जे नवीन येतील त्यांना पण समजेल किंवा जे आळशीपणा करत असतील सत्संग त्यांना सुद्धा समजेल की आपण सत्संग का केला पाहिजे. तर प्रथम आपण शशीभाऊ पासून सुरुवात करूया की शशीभाऊ आपल्याला त्यांचे 30 वर्षाचे अनुभव आपल्याला सत्संग कशासाठी करायचा आणि का करायचा. त्याच्यानंतर एकच वृत्ती झाली की भगवंत आहेत आणि पृथ्वीवर मूर्तिरूप तर आहेत पण मूर्तिरूप तर आहेत पण साक्षात्कार पण आहे. आज आपण एवढे बघतो का ज्या वेळेला योगीजी महाराज होते त्यावेळेला नंतर प्रमुख स्वामी महाराज, आज महंत स्वामी सुद्धा आपल्या मोरा इथं येऊन गेले. आज गुरु सगळे आपल्या इथं येऊन गेले. आज ही पवन बुद्ध आणि सगळ्यात म्हणजे काय माना अध्यात्म स्वामीनारायण भगवान की जय. आम्ही आपण सत्संग चालू करू शकतो. खूप त्यांनी मदत केली, खूप प्रोत्साहन दिलं, आपल्या कामाच्या मित्रांना सत्संगामध्ये आणलं, जोडलं आणि प्रत्येक वेळी येऊन त्यांना बोलवत गेला आणि करत गेला आणि आजपर्यंत तो सत्संगामध्ये इन्व्हॉल्व आहे. सत्संग तसाच सत्संग आपण सर्वांनी जे कोण नवीन आले त्यांनी केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपले संचालक रविभाऊ हे सुद्धा सुरुवातीपासून या सत्संगामध्ये जोडलेले आहेत. तर रविभाऊ येऊन आपल्याला त्यांचा अनुभव करतात. आम्हाला सत्संगात आमचे घरीचे आमचे काका गजानन काका, आम्हाला काकाने सर्वांना आमच्या घरीचे शिवा कामे आम्ही सर्व काही आम्हाला खाली आम्ही तिकडचं 10-12 जण होतो. नंतर आता 3-4 जण राहिलो. आमचे काकाने आम्हाला सत्संगात आणला. तेव्हा सत्संगात आम्हाला पहिला काही माहिती नव्हतं काय सत्संग काय. खाली आम्ही जायचो बसायचो. तसं आम्हाला ज्ञान झाला. ज्ञान समजले की सत्संग हा कशा करताय, जे काय आहे ते या सत्संगात आहे. आपला जीवाचा कल्याण करायचा असेल त्या सत्संगामुळे होतो. जेव्हा आपल्याला आम्ही जेव्हा प्रमुख स्वामींचे दर्शन घेतले तेव्हा दर्शनाने असा आनंद मनात झाला की जे काय आपले जे सल्लं म्हणजे काय असेल आपण बघा आपले जे आपण नदी किनारे जातो अंगी डुबक्या मारतो आणि आपला जे काय आपण केलेलं असेल ते डुबतो तसा असं मला चाल झाला की जे काय सल्लं बाहेर निघाला असा अनुभव झाला. आणि जर तसा सत्संग करत गेलो जे आम्ही जे आता आमची जे मोठी मी अमर करण कॅरी चंदन आणि देवे आम्ही 5 जण हरिकाकाच्या सोबत लहान जेव्हा सत्संगात गेलो तेव्हापासून आम्हाला हरिकाकांनी आम्हाला मुलासारखं वागवलं. सत्संगात आम्हाला गोंधळला जाण्यासाठी पैसे सुद्धा हरिकाकांनी भरून आम्हाला पैशाची काही चिंता नाही केली. सत्संगासाठी आम्हाला घेऊन गेलं, पैशाचा विचार नाही केला. आमचे सर्वांचे पैसे भरले. आम्ही जे काही सत्संगात एवढी आमची निष्ठा पक्की आहे ती हरिष्ठा पक्की नसती. म्हणून आता आम्हाला मला आता आज वाटते की मी जो सत्संग केलाय तो मला जीवाच्या कल्याणासाठी केलाय. आज असं वाटते की नाही जे काय केलं आपण ते बरोबरच केलंय. श्री स्वामीनारायण भगवान. या रविवारी हरिकाकाने मला सत्संगाची फलश्रुती काय याविषयी सांगितलेला. काही नारद विचारते विष्णू भगवंताला काय सत्संग म्हणजे काय. तेव्हा विष्णू भगवान म्हणते काय आताच एक किड्याने जन्म घेतलाय त्याला जाऊन विचार. जेव्हा नारद विचारते तेव्हा तो किडा मरून जाते. तसाच नंतर पोपटाला विचारते, गाडीच्या भाषणाला विचारते, राजकुमारला विचारते. तर या सत्संगाची फलसृष्टी म्हणजे सत्संगाचा फल काय तर किड्यापासून गाईचा बछडा किंवा राजाचा कुमारापर्यंत
गती होणे हाच सत्संगाचा फल आहे. त्याचप्रमाणे आम्ही पण पहिले लहान असताना 8-9 वर्षाचे असताना किडे होतो. आम्हाला लहान असताना मी बियर 9-8 वर्षाला असतानाच आता आपल्या गावात वातावरण काय लहान मुलं सिगरेट आता आमच्या दुकानाच्या बाहेर काय संडास बाथरूमला जातात किंवा सिगरेट घेऊन जातात 8 वर्ष 9 वर्षाचे मुलं. तसं आम्हाला पण लहानपासूनच बियर पिणे सिगरेट पिणे हा सर्व शौक होता. जसं आम्ही सत्संगाला आलो रवी भाऊन सांगितले आमच्या काकाने वसा सत्संग आणला नंतर आम्ही दुकानात जायला लागलो. हरिकाला रोज आम्हाला 3 टाइम वचनामृत प्रमाणे मार्गदर्शन करीत आणि त्या मार्गदर्शनानेच आम्हाला खऱ्या सत्संगाचा काय फल काय हे समजून आलं. जसं आम्ही सत्संग केले गोंडलला गेलो आम्हाला खरा सत्संग काय हे समजून गेले आणि जसजसे आम्ही सत्संग केला जसे आमच्या जे वाईट सवयी होते त्या वाईट सवयी हळूहळू निघून गेल्या. आणि आम्हाला हरिकाकांनी या पिढ्यापासून आम्हाला राजकुमार म्हणजे आमची जशी गती केली की आता आम्हाला तुम्ही सर्व पाहत आहोत. हाच सत्संगाचा फल आहे. श्री स्वामीनारायण भगवान. मला सत्संग 20-25 वर्ष झाले असतील. मला सत्संग कसा आला की एकदा भाऊ अशीच आपली सभा भरली होती. साबराव याद होता आपला वातापण दिन होता तेव्हा माझा मोठा भाऊ सत्संगाला गेला आणि घरी आला ना तेव्हा हरेकाने सर्वांना फूड पॅकेट दिले होते. तर मी त्या योगाने भावासोबत सत्संगाला गेलो. पण मला घरात सत्संगामध्ये रवी शिवदास हे पण सोबतच होते आमच्यावर. त्यांनी सुद्धा मला नेला. पण सत्संग काय होतं आम्हाला माहित नव्हतं काय होता. नुसतं आवाज पण सत्संगात गेलो पण खावाच्या वृत्तीने. पण जसजसा आपल्याला ज्ञान झाला तसतसं आपल्याला समजून गेलो की खरंच सत्संग चूक इथं आहे. पण ज्यावेळी जसं सत्संग घडत गेलो आणि 2008 मध्ये जेव्हा गॅलरीला कामाला लागलो त्यावेळी हरेकाल वचनामृत आपल्याला 3 टाइम वचनामृत आपल्याला लाभ देत होता. त्यावेळी इतका वचनामृतचा लाभ देत होता. त्यामुळे आपली जगाची ती वृत्ती जे आपले मित्र होते सत्संगात आपल्या सोबतचे होते ते सुद्धा निघून गेले. पण ज्यावेळी ज्ञान झालं त्यावेळी म्हणजे समज आली की खरं सुख कुठं आहे की जगात आहे की भगवंत आहे. त्यावेळी आपल्याला जाण झाली ज्ञान झाला. आणि अशा प्रकारे ज्ञान होऊन सुद्धा ज्यावेळी संसार चालू झाला त्यावेळी सत्संग खूप असा कमी झाला. पण भगवंत दयाळू असतात की आपली बी रक्षा करतात. आम्ही रक्षा केलेली आहे. तर जर अजून जर संसारामध्ये असतो तर अजून जर भगवंताची भक्ती झाली नसती तर ते जेव्हा गोंडलला अक्षरदेवी 2024 मध्ये गेलो त्यावेळी भगवंताला हीच प्रार्थना केली की मला यापासून मुक्त कर आणि भगवंताने ते मुक्त केला. भगवंताच्या कृपा झाली. श्री स्वामीनारायण भगवान. मला लहान असताना आईच्या माध्यमातून सत्संग झाला. म्हणजे भजन बोलायची खूप आवड होती लहानपणापासून. मग जसजसा मोठा होत गेलो समजत गेली तेव्हा कळलं की म्हणजे दुनिया खूप चांगली वाईट खूप चढाव उतार असते. मग सत्संगामुळे चांगलं काय वाईट काय ते कळत गेलं. लोकांशी कसं वागायचं घरच्यांशी कसं वागायचं काय करायचं हे सर्व अनुभव आपल्या सत्संगात येऊनच आले. आपला BFS सत्संग कसा आहे. गुरु जे 5 टाइम आरती आज बघा किती मंदिर असतील कधी कुठं 5 आरत्या होत नसतील. बघून असं आम्ही सत्संगांमधून म्हणजे आकर्षित झालो आणि ती सत्यता मला मोहून गेली. म्हणून मी आज प्रयत्न करतो की माझा स्वभाव पण बदलून गेला सत्संगामुळे. मग हीच सत्यता आणि हे बघून मला सत्संग मला दृढ झाला आणि फक्त आध्यात्मिक मार्गात नाही तर आपल्या व्यावहारिक मार्गात सुद्धा कसं राहायचं हे मी सत्संगामध्ये शिकलो. श्री स्वामी बदलले कसे सेवेमध्ये जोडले आजीवन कसं संसाराचा त्याग करून ते सेवेमध्ये राहिलं. तर हे सत्संगाचं फळ हे सत्संगानं. त्याच्यासोबत रवी होता देवेन होता अमर होता तसंच चंदन पण त्याच्यासोबत होता. तर चंदन आपल्याला स्वतःचे अनुभव सांगतील. सत्संगाचा फल गेल्या वर्षी पण मी सांगितलं की न सगळं काही केलं भगवंताने आणि बाकीचं तर रवीनी बाकीच्यांनी सांगितलं. पण मायेमध्ये जसं बोलतो ना महाबलवंत माया कमाली जेणे आवडी अनगणाने एवढं वर्तात तिची आपली
ह्या माया म्हणे वाटते, तरी मायेमध्ये गुंततो आपण. तसा मायेमध्ये गुंतून लग्न वगैरे झालं, मुलगा झाला आणि मग 14 वर्ष झाली होता. सगळ्याला माहिती आहे आणि फेमस पण झालो, खूप फेमस झालो, म्हणजे विलन म्हणून फेमस झालो की रोज मास्टर म्हणून. माफ करा का हा विषय नाही, पण सत्संगामध्ये एक कसा सत्संगाचा लाभ मला भेटला, म्हणजे सत्संगात आल्याने माझी कशी सुटका झाली त्याच्यापासून, त्याविषयी मी थोडा बोलतो. सगळ्याला तर माहितच आहे माझ्यासोबत काय झालं काय नाही झालं. नंतर सुरदास पण झालो, वेडा पण झालो एकदम. माया जशी बोलतात ना महाबलवंत माया, वेडा पण झालो, खूप वेळा झालो. आणि एकच दिसत होता की मुलाला सांभाळायचं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. आणि ते पण मी बघलं की माऊली शेवटी तिच्याशिवाय आपण काय हे नाही करू शकतो. अशा ह्याच्यात सुचत नव्हतं काय करायचं काय नाही करायचं. तरी आपण आपल्या नातेवाईकांना पण मदत मागतो, ह्याच्यात हे करतो. अशा वेळेला मला कोणी मदत केली नाही, कुणीच मदत केली नाही. मी वेळा होत गेलो, त्याच्यात काय आपल्याला हे नाही. पण लास्टला मला बापाची आठवण आली. संतांनी पण सांगितलं तुझा जे पण काय प्रॉब्लेम असेल तो बापाला सांग. बापाला मी पत्र लिहिलं की बाबा ह्याच्यात तर मला काय कळत नाही, पुढे माझ्यासोबत काय होईल काय नाही, मी मागत नाही, फक्त मला तुम्ही रस्ता दाखवा. आज तुम्हीच माझे मायबाप आहात, तुम्हीच माझे सर्व करतात आणि तुम्हीच एक हे करा. बापानी त्याचा रिप्लाय दिला बापानी, आणि बापानी सांगितलं की ह्या मुलाला माझा मुलगा आहे. आज त्यांनी मध्ये हे पण केलं, म्हणजे मी पण असं करू शकतो. असं आज त्यांनी हे केलं की हिरा, एकीकडे हिरा निर्माण झाला पण दुसरीकडं हे झालं. बापाने जसं लेटर दिलं की बापाला परत मी रिप्लाय दिला. बापाने सांगितलं की डिवोर्स दे. तर बापाला सांगितलं डिवोर्स द्यायचं म्हणजे काय खायचं काम नाही आहे, कारण की साजरी करतात हॉटेल देतात. तर खूप चांगल्यापणे सगळ्यांनी केलंय डेकोरेशन वगैरे, आणि संख्या पण आज फुल झाली. हॉल पण इथे मुले पण आज जास्त आहेत, आणि इथे तर सगळे रेग्युलर सारखेच आहेत. काही नवीन फेसेस दिसतात. आम्ही साजरी करतोय वेगवेगळ्या ठिकाणी, कुठे त्रिदशाब्दी, कुठे दशाब्दी, कुठे शताब्दी. गरडा मंदिराचा अमृत महोत्सव आहे, गोंडल अक्षरदेवीचं शारद शताब्दी. त्या सगळ्यामध्ये त्याच्या मूलमध्ये शास्त्रीजी महाराजांची ध्येय निष्ठा आहे. त्यांनी जे काही कार्य केले त्यामुळे आपल्याला इतकं सगळं लाभ प्राप्त. त्याच्या मूलमध्ये पण त्यांची स्वरूप निष्ठा होती. अक्षर पुरुषोत्तम उपासना, अक्षर पुरुषोत्तम सिद्धांतची निष्ठा, सिद्धांत निष्ठा होती. त्यांनी जे काही कार्य केले त्याच्या बेसिक फाउंडेशन मध्ये अक्षर पुरुषोत्तम सिद्धांत होते. आपण वेगवेगळे कार्य करतोय, आपण बोलतो, खेळतो, सगळे आपलं हृदय, तर हृदय पण चालूच असतं. असं नसतं की आता मी झोपून गेलाय तर डोळे बंद केले
बोलणं बंद केलं त्या प्रकारे आता हृदय पण बंद करून ठेवू थोडा नाही, ब्रेक देऊ त्याला. तर हे सगळं इथे आपण सगळे कोळी भाऊ आहे. तर गुणाचार्य साईंनी ते आपल्यासारखंच दृष्टांत दिलं. त्यांनी सांगितलं की मासे असतात ते जे काही क्रिया करतात ते पाण्यात राहून करतात. ज्याचं बोलणं, चालणं, झोपणं सगळं पाण्यात राहून, आणि पाण्यातून बाहेर का आली तर मरून जाणं. तशा प्रकारे शास्त्रीजी महाराजांनी जे काही केलं त्या सगळ्यामध्ये त्यांची मूळमध्ये अक्षर पुरुषोत्तम सिद्धांत निष्ठा होती. सिद्धांत विसरून त्यांनी काहीच नाही केलं. त्यांचे प्रिन्सिपल्स चेंज झाले नाही. काही वेळेस असं असतं की कंपनीचे फाउंडर किंवा संस्थेचे फाउंडर, स्थापक, ते जेव्हा गेले आणि नवीन फाउंडर आले, नवीन स्थापक आले, तर ती कंपनी त्यांचे प्रिन्सिपल्स चेंज करून टाकते. एक कॉमन फेमस एक्झाम्पल आहे ॲपलचं. स्टीव्ह जॉबच्या मनात फोन लहान ठेवण्यात होतं. त्यांचे तुम्ही अगोदरचे आयफोन बघा तर कुठलेही मोठे नव्हते, सगळे लहानच होते साईजमध्ये. स्टीव्ह जॉबच्या मनात असंच होतं की फोन लहानच पाहिजे. पण स्टीव्ह जॉब गेले, टिम कुक आले, तर त्यांनी चेंज केलं की आता सगळ्यांना मोठ्या फोनाची आवश्यकता आहे, तर आपण मोठे फोन पण देऊ. तर प्रिन्सिपल चेंज काही वेळेस असं होते. पण आपल्या संस्थेत आपल्याला दिसतं की कोर प्रिन्सिपल्स कधी चेंज होणार नाही. अक्षर पुरुषोत्तम सिद्धांत शास्त्रीजी महाराजांच्या वेळात पण होती, महाराजच्या वेळात पण होती, आणि 1000 वर्ष किंवा 10,000 वर्ष किंवा लाख वर्ष किंवा 1 करोड वर्ष, किती वर्ष असू द्या, पण त्यावेळेस पण जेव्हा सत्संग चालू असेल तर अक्षर पुरुषोत्तम सिद्धांत मध्ये काही चेंज येणार नाही.
नाही, सर्वांनी जायचंय. प्रत्येक महिलाने प्रत्येक पुरुषाने 3:15ची गाडी पकडून इथून जायचंय. रिटर्न तिकीट काढायचं बामण डोंगरी, उतरायचं खार कोपरला उतरल्यानंतर जसं तसं गाडी समोर चालते. कुठं डाव्या बाजूला बाहेर पडायचं, उजव्या बाजूला नाही, उगवत्या बाजूला नाही, पश्चिमच्या मावळत्या बाजूला. तिथं आपल्याला गाड्या असतील, तिथून आपल्याला डेल्टा जो कॉर्नर आहे तिथं घेऊन जातील. पण तिथून आपल्या रथयात्रेची सुरुवात होणार आहे. जर 3:15ची गाडी कोणाची चुकली तर 4:15ला तरी निघून यायचं, पण तिथं पोहोचायचं. लक्षात आलं ना? डेल्टा कॉर्नर आहे, डेल्टा मोठा टावर आहे, डेल्टा तिथं सर्वांनी जमा व्हायचं. तिथून रामशेठ ठाकूरच्या मैदानापर्यंत तिथं रथयात्रा निघणार आहे. तर सर्वांनी तिथं हजर राहायचं. सर्वांना फूड पॅकेट दिले जातील. तर सर्वांनी आपले कोण मित्रमंडळी त्यांना सुद्धा आमंत्रित करायचे. भगवान की जय.